या बालाजी नगरमध्ये येण्याचं भाग्य मिळालं आणि विशेष म्हणजे एक 5 मिनिटं फक्त आपला वेळ घेऊन ही जी आपली नित्यकथा चालू आहे त्या कथेमध्ये थोडंसं व्यत्यय आणलं, त्याबद्दल मी संयोजकाचा आणि तुम्हा सर्वांचा क्षमा मागून, कारण का मला पुढील प्रवास करायचा आहे. तर विशेष म्हणजे मी आज या गावामध्ये आलो म्हणजे तसं तर मी तुमच्या गावाच्या बाजूचाच आहे. बेंबळी माहिती आहे का कोणाला? पण मला 40 वर्ष त्या पुण्यनगरीमध्ये मी कामानिमित्त गेलो, पण मी माझा धर्म, माझी मानव सेवा हे आम्ही सोडलेलं नाही. की जन्माला येताना आपण काही आणलेलं नाही, जाताना आपल्याला काही न्यायचं नाही. जे करायचंय ते या मानव धर्मासाठीच करायचंय, म्हणून आम्ही मानवसेवेचं कार्य गेली 30 वर्ष त्या शहरामध्ये हातात घेतलं. आणि विशेष करून हजारो कार्यक्रम म्हणजे 2009ला त्या पोट भरायला गेलेल्या ठिकाणी सुद्धा आम्ही पंचाचार्य जगद्गुरूंचं 3 दिवसीय साधारण 50,000 लोकांचा कार्यक्रम त्या ठिकाणी 2009ला घेतला. अनेक अनुष्ठानं असतील, अनेक कथा प्रवचनं असतील, सर्व मानव धर्माला एकत्र करून आम्ही शेवटी हीच शिदोरी आपल्याला सोबत घेऊन जायची आहे. आणि येणाऱ्या विशेष म्हणजे मी काशीमध्ये शिवकथा ही श्रवण करावी आणि काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यावं आणि साक्षात काशी जगद्गुरूच्या सानिध्यामध्ये सलग 5 दिवस यांना शिवकथेचा मान तिथं मिळालेला आहे. हे मी तुम्हाला सांगण्यासाठी इथं आलेलं आहे. सप्टेंबरमध्ये गणेश विसर्जन झाल्यानंतर 25 सप्टेंबरला अनंत चतुर्थी हे विसर्जन झाल्यानंतर 28 तारखेला पुण्यावरून ट्रेनने साधारण 700 ते 800 भाविक पुण्यामध्ये जे वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्रातून या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिथं काम करण्यासाठी आले. अशा माता भगिनी अनेक भाविक हे काशी या नगरीमध्ये शिवकथा ऐकण्यासाठी येणार आहे. आणि आमचं परमभाग्य आहे की यांची कथा जंगमवाडी मठ काशी येथे होत आहे. आणि साधारण ते 28 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर असा हा कालावधी आम्ही ठरवतोय. त्यामध्ये जर कुणाला आपल्याला जर शिवकथा, काशी विश्वनाथाचं दर्शन, माता अन्नपूर्णेचं, गंगा मातेचं, प्रभू श्रीरामाचं आणि प्रयागराज या ठिकाणी आम्ही हे दर्शनही, त्यामध्ये कथा ऐकता राहण्याची व्यवस्था वगैरे करून आणि साक्षात काशी जगद्गुरूंचंही दर्शन आम्ही तुम्हाला तिथं देणार आहोत. आणि त्यांच्याच हस्ते यांना राष्ट्रीय शिवकीर्तनकार, शिवकथाकार म्हणून काशी महास्वामीजींच्या हस्ते त्यांना आशीर्वाद मिळणार आहे. हे मी सांगण्यासाठी आवर्जून आज इथे आलेलो आहे. आणि पुण्यनगरीमध्ये 2027ला 1,00,000 वीर शैव बांधवाचा आम्ही एक संकल्प घेतलेला आहे की सिद्धांत शिखामणी या ग्रंथ पारायणाचा आम्ही 3 दिवसीय कार्यक्रम त्या पुण्यनगरीमध्ये एका भव्य दिव्य ग्राउंडवरती 5 जगद्गुरूची आढपालकी, त्यामध्ये 21,000 शिवदीक्षेचा कार्यक्रम आणि भव्य दिव्य म्हणजे तो साधारण 1 ते 1.5 लाख लोक रोज तिथं असतील असा मोठा कार्यक्रमाचं आयोजन आणि संकल्प आम्ही केलेला आहे. आणि तो संकल्प मी आज प्रथम तुम्हाला इथे जाहीर करून पुढील आम्ही गावामध्ये ज्या ठिकाणी महाराष्ट्रातून नव्हे, आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, ज्या राज्यातून भक्तिभावाने येणाऱ्या लोकांसाठी आम्ही त्या शिवमय कार्यक्रमाचं आयोजन पंचाचार्य जगद्गुरू युगमान महोत्सवाचं आम्ही करत आहोत. तेही निमंत्रण मी आज तुम्हाला आयोजकाला आणि सर्वांना देत आहे. प्रथमतः सप्टेंबरमध्ये काशीला ज्यांना यायचं त्यांनी आपले नाव, मोबाईल नंबर जर दिला तर तुम्हाला सर्व म्हणजे आम्हाला काय आहे व्यवस्था तुम्हाला तिथं सांगता येईल. आणि त्या पंचदिवसीय शिवकथेमध्ये सहभाग घेता येईल. काशीसारखं पुण्य नाही. 12 ज्योतिर्लिंगाच्या ज्या ठिकाणी आपण प्रथमतः काशी हे इतकं पुण्य ठिकाण मानलं जातं की मरणापूर्वी एकदा काशीला जावं आणि काशी पाहावी असं म्हणतात. अनेकांनी पाहिले असेल, गेला असाल
पण परत एकदा त्या शिवकथेचा तिथं आनंद घेण्यासाठी आणि काशी विश्वनाथाचं आणि काशी जगद्गुरूचं दर्शन घेण्यासाठी जर आपण इच्छुक असाल तर आपण आपलं नाव दिलात तर म्हणजे आम्हाला तशी तिकिटाची व्यवस्था त्या पद्धतीने सर्व नियोजन करता येईल असं मी आज जाहीर करतो. आणि आज मी जी इथं शिवकथा चालू आहे तर त्यांना काशी याच्यासाठी निमंत्रण देण्यासाठी मी आज त्यांना आलेलो आहे. आणि संयोजकांनी अतिशय कार्यक्रम या बालाजी नगरीमध्ये भरवलेला आहे. आणि आपण सर्व महिला मंडळ, सर्व भक्तिभावाने बंधू सर्वजण जे आज कथा, मला वाटतं कितवा दिवस आहे? 5वा दिवस आहे. म्हणजे 5 दिवस आपण श्रवण करत आहात. शिवमय झालेला आहे सर्व हे. आणि या महेश्वराच्या मंदिरामध्ये आणि यांचं शिवकथा मला आज परत एकदा, कारण का मी तिथं आयोजक असल्यामुळं मला ऐकायला बिलकुल मिळत नव्हतं सर्व नियोजन करायला. पण 5 मिनिटाची का होईना मी आपल्याला सन्मान करून आपली कथा श्रवण करून मी परत पुढील प्रवासाला निघत आहे. तर आपल्याला